कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातलं दाणोळी. साधं शांत गाव, पण या गावात घडलीये जिद्दीची एक प्रेरणादायी कहाणी. हे आहेत धनाजी बळीराम जाधव. भारतीय सैन्यात अनेक वर्ष देशसेवा केल्यानंतर निवृत्तीनंतर त्यांनी निवडला एक वेगळा मार्ग, शेतीचा. मी सीमा बायोटेकमधनं रोपं मागवली होती. माझी टोटल 600 रोपांची लावण आहे. त्यांच्या मार्गदर्शनाच्या खाली मी लावण केली. लॅटरल रोपांच्या दोन्ही बाजूला मी टाकलेले आहेत आणि 2 रोपातलं अंतर 4.5 फूट आणि 2 सरीतलं अंतर हे 8 फूट आहे. तसं ॲव्हरेज मी माझ्या माहितीप्रमाणे केलेल्या अभ्यासाप्रमाणे 7 बाय 5 होतं, पण मला 7 बाय 5 7 एवढ्यासाठी केलं नाही की मला पुन्हा ऊस जर केला तर मला हेच लॅटरल ह्याच डिस्टन्सवर ठेवायचं होतं. त्यासाठी मी त्याच्याऐवजी 8 फूट केलं. 4 फुटाच्या सऱ्या मला नंतर होतील या दृष्टीने मी 8 केलं. ते 5 फुटातलं अर्धा फूट कमी केला, म्हणजे 4.5 फूट, म्हणजे जवळजवळ 36 फूट स्क्वेअर फूटमध्ये मी माझ्या एका रोपाला फीडिंग होणार. सैनिकापासून शेतकरी हा प्रवास सोपा नव्हता. सुरुवातीला त्यांच्या शेतात पाण्याची मोठी कमतरता होती. जमीन होती, स्वप्न होतं, पण साधनांची कमतरता होती. तरीही हार मानणं त्यांच्या स्वभावात नव्हतं. त्यांनी आपल्या शेतात विहीर खोदली, पाण्याचं योग्य नियोजन केलं आणि आधुनिक शेतीकडे पाऊल टाकत सीमा बायोटेकची रोपे लावून केळीची शेती सुरू केली. पाण्याचं नियोजन माझं आठवड्यातून 2 वेळा देतो, म्हणजे पावसाळा बंद झाल्यापासून. त्याच्या अगोदर घातीनुसार दिला पाणी. आता सध्या सोमवारी 3 तास आणि शुक्रवारी 3 ते 4 तास. त्यापेक्षा ड्रिपनं जास्त पाणी देत नाही आहे. घात बघूनच मी पाणी, मध्यंतरी जर वाळल्यासारखं वाटलं तर एखाद्या तास मी ड्रिपनं पाणी सोडतो, त्यापेक्षा जास्त पाणी सोडत नाही. आता सध्या 6 जूनचे लावण म्हणता 8 महिने झाले. आता जवळजवळ माझी 40% घडांची वेन झालेली आहे आणि बघता जवळजवळ 1 महिना पहिलं मला वेन दिसली. आता जवळजवळ 40% झाडं कंप्लीट वेनमधनं बाहेर आलेले आहेत आणि जवळजवळ 13-14 पाण्या खाल्या उघडलेले आहेत. आणि आता जवळजवळ 13-14 पाण्यापैकी मी एक्सपोर्टचा विचार करतोय. त्यासाठी मी 9 पाण्या ठेवणार आहे, बाकीच्या पाण्या काढणार आहे आणि कमळ मोडणार आहे. हळूहळू मेहनत फळाला आली. शिस्त, नियोजन आणि सातत्य या 3 गोष्टींवर उभा राहिला त्यांचा यशाचा पाया. आज धनाजी जाधव केळीची शेती उत्तम प्रकारे करत आहेत. पंचक्रोशीत त्यांची ओळख एका यशस्वी प्रयोगशील शेतकऱ्याप्रमाणे निर्माण झाली आहे. रोपाची क्वालिटी पूर्ण प्लॉट बघितला तर कोणताही मागं पुढं नाही किंवा एकसारखं बुंद, एकसारखी उंची, एकदम मस्त रोपं आहेत. आणि आता केळं पण जी पडल्यात त्याच्या वाद्या बघता फक्त 1 महिना झाला घड आता पडलाय. तुम्ही घडाकडे बघितला तर एकदम मस्त लांबडे लांबडे. आत्ता सध्या माझी बाजारात केळं दिसत जर का मी तसे 1 महिन्यातच झाले. अजून मी कमळ मोडणार आणि कमळ मोडल्यानंतर त्यांचा प्रोग्रेस ही निश्चितच चांगला होणार. म्हणजे निश्चित मला विश्वास आहे की ही एक्सपोर्ट क्वालिटी लायक हो, एक्सपोर्ट हो नाही तर न हो, पण एक्सपोर्ट क्वालिटी होणार निश्चित, मला विश्वास आहे. आता बुंद्याची साईज विचार करता जवळजवळ आता मिनिमम 36-37 इंच आहे, मॅक्सिमम 40-41 इंचापर्यंत बुंदा आहे. बुंदा भरपूर चांगला आहे. तरी आणि माझं आंतरपीक होतं त्यामुळे थोडंसं मी कमी पडलो. की 36 झालं नसतं, सगळंच वर 40 इंचेस बुंदे झालं असतं. मी आंतरपीक म्हणून पाटाच्या नाकाड्याला भुईमूग टोकला होता. भुईमूग 3 किलो बिया टोकल्या आल्या. ते घर खर्चासाठी म्हणून केलेलं, पण भुईमूग एवढा पोपावला त्या ड्रिपच्या लागवडीनं किंवा केळाचे जे फिडिंग झालं ते भुईमुगानं खाल्लं. मी 3 किलो बिया टोकल्या असतात. जवळजवळ माझी 17 टिक्की, म्हणजे तांदळाची पोती असते ती 17 पोती माझी शेंग झाली. माझी 2-3 पोतीची अपेक्षा होती, ती जवळजवळ 8-9 पोती माझी शेंग झाली आहे, भुईमुगाची शेंग. कायसाठी? घर खर्चासाठी फक्त 3 किलो टोकलेली होती. भरपूर चांगले आहेत रोपं, चांगले आहेत. बाकी शेजारी पण गावात पण लावलेत सह्याद्री वगैरे रोपाटीची, ती पण खुश आहेत. त्यांच्यापेक्षा ही रोपं चांगली आहेत असं त्यांचं स्वतःचं कौतुक तिने माझ्या बागेचं तिने कौतुक केलेलं आहे. देशासाठी सीमेवर उभा राहिलेला हा सैनिक आज मातीत उभा राहून नव्या पिढीला प्रेरणा देतो आहे. ही आहे जिद्दीची, परिश्रमाची आणि स्वप्न पूर्ण करण्याच्या धैर्याची कथा.